वाशिमच्या जिल्हाधिकारी तसेच नगर परिषद कार्यालयातील आगेमोहाने हल्ला करून कामानिमित्त येणाऱ्या अनेकांना चावा घेऊन जखमी केल्याच्या घटनेवरून नागरिकात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते। या पाचही आगेमोहांना बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथील दीपक सदाफळे यांच्या आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमने झाडून काढून टाकल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला। वाशिमचे जिल्हाधिकारी षण्मुग राजन व निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी पुढील संभाव्य धोके लक्षात घेता कार्यालयात दररोज आवागमन करणारे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक यांच्या सुरक्षेची दखल घेत एखादी अप्रिय घटना घडू नये म्हणून तात्काळ उपाययोजना करून हे आगेमोह काढून टाकण्यासाठी नियोजन केले आणि आदेश दिले। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवरील 3ऱ्या मजल्यावरील चारही बाजूने बसलेले 4 मोठे आगेमोह जिथपर्यंत चढत जाणेही कठीण होते तरी सुद्धा जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी मोठ्या धाडसाने, कसोशीने व कल्पकतेने असे उंच व अडचणीच्या ठिकाणी बसलेले हे सर्व आगेमोह झाडून वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयास आगेमोहापासून सुरक्षित व भयमुक्त केले। याच पद्धतीने वाशिम नगर परिषदेमध्ये इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरील एक मोठे आगेमोह झाडून कार्यालयासही सुरक्षित व भयमुक्त केले। मागील आठवड्यात या पोळातील मधमाशांनी 10-12 लोकांवर डंख मारून हल्ला करीत जखमी केल्याच्या घटना घडल्या होत्या। सद्यस्थितीत उन्हाळा सुरू असल्याने यापुढे हे आगेमोह आक्रमक होऊ शकते। यामुळे भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी षण्मुग राजन यांच्या आदेशाने निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्या मार्गदर्शनात हे पाचही आगेमोह सुरक्षितपणे काढण्यासाठी नियोजन केले। शाहू भगत यांना आदेश देऊन पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ या ऑपरेशनसाठी पाचारण करावे असे सांगितले। माहिती देऊन संपूर्ण घटनाक्रम व परिस्थिती सांगितली। माननीय जिल्हाधिकारी श्री षण्मुग राजन सर तसेच माननीय निवासी उपजिल्हाधिकारी माननीय श्री शैलेश हिंगे सर यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे आगेमोह मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उठलेलं होतं आणि 5 ते 10 कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी माशांनी इजा सुद्धा केलेली आहे। काही लोकांना दवाखान्यामध्ये सुद्धा भरती करण्यात आलं होतं। त्यानंतर आम्ही लगेच या ठिकाणी संत गाडगे महाराज बचाव पथक पिंजर श्री दीपक भाऊ सदाफळे त्यांच्या टीमला व त्यांना या ठिकाणी पाचारण केलं आणि संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत ती टीम जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे हजर झाली आणि त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जोखीम पत्करून अतिशय म्हणजे या ठिकाणी मोठ्या या इमारतीला मोठ्या प्रमाणामध्ये 5 आगेमोह या ठिकाणी लागलेले होते आणि 2-3 दिवसापासून सतत माशा गोंगाट करत होते आणि त्यापासून कार्यालयामध्ये सुद्धा त्या माशा घुसलेल्या होत्या आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा त्याच्यापासून इजा झालेली आहे। यावेळी दीपक सदाफळे यांनी सांगितले की नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता हे रेस्क्यू ऑपरेशन ऑफिस ऑफ टाइम मध्ये रात्री प्ले करावे लागेल। यावेळी जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी आपले सहकारी मयूर सडेदार, महेश साबळे, अनिल ठाकरे व आगेमोह रेस्क्यू साहित्यासह वाशिम येथे पोहोचले। यावेळी इमारतीवरील 3ऱ्या मजल्यावर जाऊन सीन ट्रेस केला असता 4ही बाजूने 4 आगेमोह बसलेले असून यापैकी एक आगेमोह काढण्यासाठी नगर परिषदेची इलेक्ट्रॉनिक क्रेन बोलावून सर्व उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी यांना सुरक्षित ठिकाणी बसायला सांगितले। पूर्ण तयारीनिशी हे चित्तथरारक रेस्क्यू ऑपरेशन जीवरक्षक दीपक सदाफळे पिंजर यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आगेकूच केली। रात्री 10 वाजताच्या दरम्यान संपूर्ण आगेमोह झाडून सुरक्षितपणे काढून टाकले। यावेळी पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे आणि त्यांचे सहकारी मयूर सडेदार, महेश साबळे, अनिल ठाकरे यांनी हे ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडले। यावेळी जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक धर्मराज चव्हाण, शाहू भगत, गौरख इडोळे, प्रफुल्ल हेंद्रे, रवी हटकर तसेच नगर परिषद वाशिमचे अग्निशमक अधिकारी गजानन गोरे, अनुज कुमार बाथम, विवेक वाकोडे यांनी दोन्ही ठिकाणी ऑपरेशनला विशेषतः सहकार्य केले। 16 मार्च 2021 रोजी वाशिम नगर परिषद येथे संभाव्य धोका टाळण्याकरिता संत गाडगेबाबा रेस्क्यू अँड सर्च टीम इथे दाखल झालेले होते। त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात असलेले मधमाशांचे पोळे हे नगर अग्निशमन अधिकारी श्री गजानन गोरे यांच्या आदेशान्वये काढण्यात आले
व पुढील धोका टाळण्यात आला. विदर्भ न्यूज ब्युरो वाशिम.